काही दिवसापूर्वी 11 वर्षीय बालकाच्या अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता। या घटनेनंतर महापालिका सतर्क झाली असून रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। मागील 2 दिवसापासून महापालिकेकडून श्रीनगर वर्कशॉप, काबरानगर रोड यासह इतर भागातील 13 धोकादायक झाडे तोडण्यात आली आहे। शिवाय 27 झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या। सध्या पावसामुळे धोकादायक जे झाडं झालेले आहेत ते पडण्याचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे। परवा दिवशी जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर महापालिकेनं सर्वेक्षण करून जे धोकादायक झाडं आहेत किंवा जे पडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं सर्वेक्षण करून आपण 4 टीमद्वारे त्या झाडं तोडण्याचं किंवा फांद्या छाटण्याचं काम चालू केलेलं आहे। आजपर्यंत आपण 13 जे धोकादायक झाडं आहेत ते आपण पूर्णपणे तोडलेले आहेत, तर 27 वृक्षाच्या फांद्या ज्या इलेक्ट्रिक पोलवरती वगैरे आलेल्या होत्या त्या तोडलेल्या आहेत। महापालिकेच्या एकूण 4 टीम यामध्ये कार्यरत आहेत। नागरिकांच्या आलेल्या सूचना किंवा कंप्लेंट काही नागरिकांनी केली तर त्याही झाडाची आपण प्रत्यक्ष पाहणी करतोय आणि त्या झाडाची कटाई करत आहोत। आपण पूर्ण शहरामध्ये 6 झोनमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि झोन ऑफिसर यांच्याकडनं रिपोर्ट घेतलेले आहेत। त्यांनी जितके झाडं दाखवतील धोकादायक त्याचं वृक्ष प्राधिकरणामार्फत तपासणी करून आपण त्याचे धोकादायक झाडं जे आहेत त्याची कटाई करणार आहोत।